सौराष्ट्र हा प्रदेश असा तुमचा खूप नियर टू हार्ट आहे असं दिसतंय मला. तर तुम्ही काही सांगू शकता का सौराष्ट्राबद्दल अजून? श्रीकृष्णावर मथुरेत राहत होता तेव्हा तिकडे हल्ले व्हायला लागले जरासंधाचे वगैरे, म्हणून त्याने द्वारका बांधली. पाण्याच्या ह्याच्या किनारी देऊळ आहे त्याचं, आणि बोटीतूनच तुम्हाला द्वारका बघायला जायला लागतं. आणखीन एक महत्त्वाचा इतिहास म्हणजे जुनागडचा किल्ला. जुनागड हे संस्थान होतं. तुमची पुस्तकं बघून आणि तुमच्याशी बोलून मला कळलं की तुमच्या समाजाबद्दल तुम्हाला खूप अभिमान आहे आणि लिखाणातही तुम्हाला खूप आनंद आहे. तर असं काय लिखाण करताना तुम्हाला खूप आनंद वाटला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला खूप अभिमान आहे? मी सौराष्ट्रावर लिहिलं, मी पाहिलेलं सगळे अनुभूती घेतली आणि त्याच्यावर निबंध लिहिला. आणि त्यावेळी मला स्टेट लेवलवर 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. नमस्कार, मी मनीषा. टॅलेंट अराउंड एज अशा आमच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आमच्या या चॅनलमध्ये आम्ही आपल्या आसपास असलेल्या प्रतिभान व्यक्तींना बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या आसपास अनेक असे छोटे छोटे चमचमणारे तारे असतात आणि खूप त्यांच्यामध्ये काय म्हणायचं प्रतिभा असते, ते उजळलेले असतात. म्हणजे त्यांचं असं काही फार डोळे दिपवतील असं यश नसतं, पण असे तारे नक्की आपल्या आजूबाजूला असतात. अशा काही ताऱ्यांच्या भेटी आपल्या या चॅनलमध्ये आपण करून घेणार आहोत. आमच्या आजच्या पहिल्या गेस्ट आहेत श्रीमती विद्या देसाई. त्या लेखिका आहेत आणि मूळच्या त्या कोकणातल्या, पण त्यांनी अध्यापन क्षेत्रात गेले 33 वर्ष त्या अध्यापन क्षेत्रात शिक्षिका म्हणून होत्या. डबल MA आहेत त्या इतिहासामध्ये आणि मराठीमध्ये त्यांनी MA केलेलं आहे. PEd झालेल्या त्या आहेत आणि लेखिका सुद्धा आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये त्या फिरलेल्या आहेत. तर आज आपण स्वागत करूया विद्या देसाई यांचं. तुमचं स्वागत. नमस्कार. तर मी बघतेय की तुमची ही अनेक पुस्तकं आता आहेत. तर तुमच्या या लेखनाची सुरुवात कशी काय झाली? लेखन, माझा जन्म कोकणातील खेडगावी झाला. डोंगराळ प्रदेश, खाडी, नदी, त्याचा परिसर, आणि अशा ठिकाणी शाळा गावच असल्यामुळे लोकल बोर्डाची शाळा असत. आणि त्यावेळी त्या शाळेमध्ये दरवर्षी मासिक काढत असत हस्तलिखित, आणि त्या हस्तलिखितात आम्हाला लिहायला म्हणजे मजा वाटायची. काहीतरी आपण शिक्षणापेक्षा हे वेगळं काहीतरी करतो, त्यामुळे मजा वाटायची आणि त्यातून मग लिखाण सुरू झालं. पण पुढे माझे वडील खेडचे पुढारी होते. पूर्वजांची म्हणजे वाडवडिलांचा पैसा त्यांना मिळाला होता. तर त्यांनी त्या छोट्या गावाचं सुधारणा करायला सुरुवात केली. घाट बांधले, पूल बांधले, रस्ते केले, शाळा इमारती दिल्या, म्हणजे असं सगळं गावाचे थिएटर आणलं, सुधारणा केल्याने हे केल्या. आणि मग त्याने जे काम केलं गावासाठी, किंवा पूर्वी कसं होतं की कुळ होतं, त्या कुळांच्या ती गावं आजूबाजू छोटी छोटी असायची, तर त्या ठिकाणी त्याने त्यांना हव्या त्या सुविधा करून दिल्या. नदी असेल तर तिथे घाट बांधले, असे सगळे सुधारणा करून दिल्या. आणि त्यांनी हे सगळं काम जे केलं ते फाईलमध्ये त्याचे हे होते. असं त्यांना वाटत होतं आपल्या या कामाचं पुस्तिका निघावी बारीक तरी, म्हणून त्यांनी एकाला सांगितलं, पण त्याला जमलं नाही. असं गावात असं लिखाण करणारं कोण मिळणार? तर माझी आई म्हणाली की अहो, तुम्ही दुसरे कशाला कोण शोधताय? आपली मुलगी कॉलेजमध्ये शिकते ना, तिला सांगा ना. आणि मग त्यांनी मला माझ्याकडे ती फाईल दिली आणि त्या फाईलवरनं मी हे पुस्तक लिहिलं, माझे बाबा आणि खेळ. फक्त त्यांचाच परिचय दिला आहे, त्यांचं काम दिलं आहे, त्यांची कुटुंबाची माहिती अशी, किंवा त्यांचे विचार वगैरे सगळे हे ह्या पुस्तकात आलेले आहेत. असे त्यामुळे हे पुस्तक माझं पहिलं लेखन म्हणून आलेलं आहे. आणि मग बाकीचीही काही पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. मग या लिखाणाची सुरुवात नंतर कधी झाली? म्हणजे आता यानंतर काय हे पुस्तक झालं, नंतर मग मी ह्याच्यात होते, कॉलेजमध्ये होते आणि नोकरी करायला लागले. तर त्यावेळेला आमचा जो समाज आहे खरा, तो गुजरातमधील मोडासा आहे, तिथून आलेलं आहे. पूर्वी 400 वर्षापूर्वी
मुसलमानांच्या स्वाऱ्या होत होत्या गुजरातमध्ये, त्यावेळी लोक सगळं सोडून पडावात, त्यावेळी ट्रेन वगैरे असं फार काही नव्हतंच, पडावातून जिथे वाट फुटेल तिकडे निघले. कोणी खानदेशात गेले, कोणी पुण्या घाटमाथ्या गेले. आम्ही आमच्या पूर्वज कोकणात पोचले आणि ते सुद्धा एखाद्या गावी नाही, कुठेतरी ह्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरावर अशी म्हणजे वेगवेगळी वस्ती होती. आणि मग ती पुढे एकत्र झाले. आणि 20 नेमा समाज, 20 नियम आणि दशानेमा म्हणजे 10 नियम. तर आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा की हा काय प्रकार आहे, आपण इथे जे सणवार होतात ते आणि आपले सणवार वेगळे होतं असं का. आमच्याकडे लग्न लावायचं असेल तर गोड गुजरातमधनं यायचे. राखी पौर्णिमा त्यांचा महत्त्वाचा सण, ते यायचे का राखी बांधायला वगैरे. तर असं का. तर मी काही पुस्तकं वाचली होती म्हणजे काहींच्या समाजाची अशी, तर ती वाचली मी, समाजावर लिहिलेली, समाजाच्या प्रगतीची. पण मला असं वाटलं आपल्याही समाजाचं आपण लिहावं. आणि वल्लभाचार्य आमचे गुरु होते त्या गुजरातमधले, तर मी ती माहिती सगळी गोळा केली, हे केली आणि मग त्याच्यावर हे पुस्तक लिहिलं. म्हणजे आम्ही कसे आलो, आता ही नकाशा इथे दाखवलेत बघा 2 गुजरातमधले हे. तर हे कसे आले, वाडोसा जे आले ते वाडोसा म्हणायचे आणि आम्ही मोडोसा. त्या असे हे आम्ही दोघं आलो, आम्ही कोकणात आलो. पुढची पिढी विचारते, मग म्हणून त्यांना माहिती व्हावी यासाठी मी हे पुस्तक लिहिलं, दशानेमा समाजाची वाटचाल. मी ते कसे आले, त्यांनी कशी प्रगती केली. आणि तुम्ही पाहिलं पुण्यात सुद्धा आमची वस्ती आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये दशनेमा समाजाच्या चालीरीती, त्यांचं इतिहास, ते कसे कसे आले त्यांचा इतिहास आलाय, चालीरीती आल्यात, म्हणजे सगळे सण वार ते कसे साजरे करतो आम्ही ते पण आले. खाण्यापिण्याचे पदार्थ, कारण आमचे काही खास पदार्थ वेगळे असतात. तर आमच्या सणात आम्ही महाराष्ट्रीय सणापेक्षा वेगळे करतो. ते सगळं आमच्या समाजाचं हे त्यात लिहिलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे ते सखी. मी नोकरी करत होते, नोकरी केल्यानंतर रिटायर झाले, पार्ल्याला आम्ही राहायचो. सखी मंडळात जायचो. लोकमान्य टिळक संस्था, त्यांची संस्था होती, स्त्री शाखा होती तिथे. सोबती म्हणून वृद्धांची संघटना होती, तिथे मी जायचे. अहिल्या मंडळ म्हणून सामाजिक कार्य करायचं, म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशात जायचं करायचं, तिथे मी जात होते. म्हणजे अशा प्रकारे पार्ला हे मला फार सुखसमृद्धीचं पडलं. आणि ते मी तिथे जायचे, काम करायचे. आणि मग त्याच्यातून माधवभाई कुंट आणि चारुशीला यांनी आम्ही जे भाषण स्टेजवर राहून करायचो, बोलायचं एखाद्या विषयावर, प्रत्येक म्हणजे गट पडायचे, त्या प्रत्येक गटाने एक कार्यक्रम करायचा, असं तिथं हे होतं, रिवाज होतं. तर हे आमचे कार्यक्रम वगैरे बघून त्यांनी आम्हाला निवडलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही कथाकथन करतोय, तुम्ही आमच्याकडे या. त्यांच्या घरी घ्यायच्या त्या माधवी कुंटे काय, चारुशीला काय. मग कथा कशी लिहायची, काय करायची असं आम्हाला सांगायच्या. तसं एक विषय द्यायच्या आणि तुम्ही कथा लिहून आणा. मग आम्ही ती कथा लिहून आठवड्याने एकदा जमायचो, आम्ही कथा लिहून आणायचो आणि ती कथा काय चुका असतील तर त्या सांगायच्या, काय त्याचा हे सुरुवात कशी पाहिजे, मध्य काय पाहिजे, शेवट कसा जरा धक्कादायक पाहिजे कथेला, असं त्या सांगायच्या. आणि तशी आम्ही कथा लिहित गेलो. मग हळूहळू तशी प्रगती झाली. प्रगती झाल्यावर प्रत्येक जणी, एक 10-12 जणी आम्ही ज्या होतो, त्या प्रत्येक जणांनी आपल्या कथांचं पुस्तक काढलं. तसं मी माझ्या कथांचं हे पुस्तक काढलं, लिहिलेलं. त्याचं नाव दिले सखी. आणि त्यानंतर हे 4थं पुस्तक आहे. तर रिटायर झाल्यावर माझ्या मिस्टरांना पण हौस होती, आम्ही खूप फिरायचो सुट्टीत, त्यावेळेला सुट्टीत फिरायचो. पण नंतर मला तर वेळच होता, मग आम्ही दोघे रिटायर झाल्यावर तर कुठे कुठे फिरायचो. मग फिरताना आम्ही बहुतेक जग 75% तरी पाहिलेलं आहे जाऊन प्रत्यक्ष. आणि त्यामुळे माझे बाबा काय सांगायचे की तुम्ही काय करता ते लिहित जा. रामदास स्वामींनी सांगितले लेखन करा, दिसामाजी काहीतरी लिहित जावे. त्याप्रमाणे ते आम्हाला सांगायचे. आणि रामदास स्वामी आमच्या कोकणातच होते, महाड तिकडे. त्याने दासबोध ग्रंथ जो लिहिला शिवतरगळीत, तो आमच्या तिथे जवळच होता. आम्ही तिथे जायचो, बघायचो वगैरे सगळं.
मग त्याप्रमाणे प्रवास केलेलं प्रत्येक वर्णन तिथल्या लगेच लिहून काढायचं, कारण आपण नंतर विसरतो, नावं लक्षात राहत नाही, हे नाही काही. आणि एक आता फायदा काय वाटतो की आपण हे जे लिहिलंय ना ते वाचताना आपण पुन्हा त्या ठिकाणी जातो, त्याची अनुभूती घेतो परत. आणि त्यामुळे जे आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलं ते आपल्याला सुखाचं झालं. आता मी रिटायर झाले त्यामुळे मला ते वाचत असताना खूप समाधान मिळतं, आपण त्या काळात जातोय असं वाटतं. तर असं प्रत्येक जिथे जिथे गेले तिथे लिहून काढलं. खूप ठिकाणी कथा आहेत. आणि खरं सांगू का, मी परदेश जाऊन दे पण आपला देशही इतका चांगला आहे की तिथे खूप पाहण्यासारखे आहे. प्रत्येकाला परदेशाची हे असते, पण आपल्या देशात कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी आहेत, पाहण्यात विविधता आहे. कारण प्रत्येक राज्य हे वेगळं आहे, त्यांची भाषा वेगळी, त्यांचे खाण्यापिण्याच्या रीती वेगळ्या, संस्कृती वेगळी, सगळंच वेगळं आहे. आणि ह्याची अनुभूती आपण घेतली तर आपण नक्कीच प्रगत होतो. आणि म्हणून प्रवास करत राहिलो, अगदी चालण्यापासून, बसपासून, एस टीपासून सह प्रवास केला. आणि रेल्वे जास्त सुखाची वाटते, कारण झोपायची वगैरे सवय असते. प्रवास म्हटलं की त्रास काहीतरी असतो, पण सुखही मिळतं. इथे अंतरंगात सुख मिळतं की आपण कसं होतो, काय होतो, नुसतं त्या गुरफटलेल्या ह्याच्यात गावात ह्याच्यात. आणि बाहेर पडल्यावर म्हणजे आपण शुद्ध होतो. बाहेर पडल्यावर आपण कसे विशाल बनलो, अनुभूती पुष्कळ आली, आपलं ज्ञान वाढलं. अशा तऱ्हेने प्रवासाचे फायदेच होत होते. आणि मला सगळ्यात जास्त मजा वाटायची की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल ना तर तिथं दंतकथा आहे, काहीतरी कथा आहे त्या गावाची, ह्याची आणि त्या कथा ऐकायला मजा वाटायची. आणि मनोरंजन पण त्याच्यातून होत होतं. म्हणून आम्ही जिथे जिथे गेलो तिथे तिथे मी घरी आल्यावर ते लिहून काढायचे लगेच. आणि असं बरेच वर्ष राहिलं होतं लिहिलेलं, जसं जसं गेलो तर चालतं. मग शेवटी वाटलं पुस्तक काढावं. आणि म्हणून मी हे मुसाफिरी पुस्तक काढलं की म्हणजे एकाच वेळेला हे लिहिलेलं नाही, जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा लिहिलेलं जे होतं ते ठेवलं होतं तसंच. आणि त्यातून मी पुस्तक काढलं. आणि असं, आणि त्याला नाव काय द्यावं इतपतच होतं. त्यात म्हणजे मला आमचं खेळगावचे लेखक ते सुमेध देशमुख, तुम्हाला माहीत असेल, त्यांनी पण मदत केली. म्हणजे सगळी पुस्तकं ते तर डिंपल प्रकाशनचं वगैरे त्यांनी काढले, तर ते मदत त्यांनी मला कसं करायचं काय करायचं सांगितलं. तर आताच त्यांनी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा तुम्हाला नवीन आनंद मिळतो. तर तुम्हाला पण असाच जर प्रवास करायचा असेल तर छत्रपती टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे प्रवास करू शकता. त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्यातल्या किमती आहे त्यांच्याकडे, आता जाऊ नका कारण ते जुनं आहे. पण नक्की तुम्ही छत्रपती टूर्स आणि ट्रॅव्हल्सला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला वाराणसीला जायचं आहे, तुम्हाला उज्जैनला जायचं आहे, तुम्हाला काश्मीरला जायचं आहे, छत्रपती टूर्स आणि ट्रॅव्हल्स तुम्हाला नक्की त्याबाबत मदत करतील. सौराष्ट्र हा प्रदेश असा तुमचा खूप नियर टू हार्ट आहे असं दिसतंय मला. तर तुम्ही काही सांगू शकता का सौराष्ट्राबद्दल अजून? हो, मला का आवडलं ते सांगते. आपला देश मध्ये बरेच प्रदेश बघण्यासारखे आहेत, पण सौराष्ट्रच मला का आवडला याचं कारण, जेव्हा मी सौराष्ट्राच्या म्हणजे द्वारका बघायला गेले, द्वारका सौराष्ट्रात येतं. श्रीकृष्णावर मथुरेत राहत होता तेव्हा तिकडे हल्ले व्हायला लागले जरासंधाचे वगैरे, म्हणून त्याने द्वारका बांधली. आणि ती पाण्यात बांधलेली आहे. जाताना वेराचे जे पाण्याच्या म्हणजे ह्याच्या किनारी देऊळ आहे त्याचं, आणि बोटीतूनच तुम्हाला द्वारका बघायला जायला लागतं. द्वारका फार सुंदर आहे. आणि तिथे काही दंतकथाही आहेत, त्या ऐकल्या. म्हणजे कौरव मारले गेले, त्यामुळे कौरवाची आई ती बोलली की तुला अंतसमयी तुझं म्हणजे तू अंतसमयी तुला हेच वरच होईल तुझं फळ, जसा तू आमच्या मुलांचा माझ्या मुलांचा केलास तसा. आणि मग बरोबरच ते ठिकाण जे आहे ते सौराष्ट्रातच आहे, ते दाखवतात तिथे. आणि त्याच्या आधी आपलं सोमनाथचं मंदिर आहे. सोमनाथवर पण अनेक स्वाऱ्या झाल्या इतिहासाच्या दृष्टीने, मोहम्मद गजनीने केलं तुम्हाला माहीत आहे. आणि सगळी पूर्वी असं होतं राजेराजवाड्यांकडे की सगळी संपत्ती त्या ह्याच्यात दडवून ठेवायची,
आणि त्याच्यावरती पिंडी उभारलेली होती. सगळी लूट झालेली आहे, सगळी निकामी केलेली आहे. पण आपल्या लोकांचं कामही काही कळत नाही हा इकडचं. त्या सौराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्या बाजूला आणि तिथून असा तळातून मार्ग जातो म्हणजे पाण्याच्या खालून की तो याला पडतो अमरनाथला जातो. म्हणजे कसं बांधकाम आहे काय आपल्या लोक आपण काहीच नाही क्षुद्र आहोत तसं वाटायला लागतं. आणि सोमनाथचं दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे ते सोमनाथचं अहिल्याबाई किंवा वल्लभभाई पटेल वगैरे ह्यांनी ते आता सोमनाथचं मंदिर, नागेशाचं मंदिरही 12 ज्योतिर्लिंगामध्ये येतं, तेही सौराष्ट्रात आहे. नंतर विशेष असं म्हणजे तिथे स्मशान बघण्यासारखं आहे. कुठे मी असं पाहिलं नाही की स्मशान हे प्रेक्षणीय स्थळ आहे असं. तर म्हणून आम्ही गेलो. मग आपल्या साधू संतांचे पुतळे होते, बाग फुलवलेली होती, खूप सुंदर नटवलेलं असं स्मशान होतं. अगदी खरं आम्ही घाबरत गेलो, ती प्रेत बघायची आणि हे करायचं असं वाटलं. पण तसं काही दृश्य दिसलं नाही. पण तरी निघताना एक प्रेत तिथे जळत होतं. म्हणजे जीवन आणि मरण हाही अनुभव ह्या स्मशान आपण पाहतो तेव्हा मिळतो. आणि तो अनुभव म्हणजे असे कितीतरी अनुभव त्यातून आपल्याला शिकायला मिळतात. म्हणजे अशी प्रेक्षणीय स्थळं खूपच तिथे ठिकाणी आहेत. आपल्याला तिथला इतिहासही खूप. आणखीन एक महत्त्वाचा इतिहास म्हणजे जुनागडचा किल्ला. जुनागड हे संस्थान होतं आणि हे संस्थान म्हणजे ब्रिटिश काळात सुद्धा मुसलमानांच्या ताब्यात होतं आणि त्यामुळे तिथे मुसलमान हे होते. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेलांनी ते सगळ्या आपल्या ह्याच्यात सामील करून घेतलेली संस्थान आहेत त्या जुनागड होतं. आणि मग तिथे गेला त्यामुळे काय झालं, तिथला जो नवाब होता तो पाकिस्तानात गेला आणि मग जुनागड तसाच राहिला. त्या जुनागडवर सगळं मंदिर आहे, तोफा मोठ्या होत्या आणि खरं सांगायचं तर पैशाचे एवढे मोठे अंडे होते, पैसे ठेवलेले साठवून असं. नंतर मग फिरता आलो मी गिरनारपासून. गिरनार पर्वत, गिरं म्हणजे असं नार म्हणजे काठ, गिरं म्हणजे ते हे जंगल, तर ज्याचं नाव दिलेलं आहे गिरनार. अगदी टोकाचं आहे. हा पर्वत जो आहे सगळ्यातच महान आहे. याचं कारण काय, आम्ही ते पहाटे उठून गेलो. चालायला खूप लागतं. 9,999 पायऱ्या आहेत आणि प्रत्येक पायरी म्हणजे थोड्या टप्प्यावर वेगवेगळ्या आहे. मग तिथे आता तुम्ही पाहाल तर नेमनाथांचं आहे, या ज्या साधू संत होत्या त्यांचं आहे. काही गर्भवती स्त्रिया तिथे जाऊन नमस्काराच्या, त्यांना ती फलश्रुती मिळत असे. नवनाथांचं आहे. आपले संत त्या ह्याच्यातले ते आहेत. आणखीन त्यांच्या सगळ्या गोष्टी नवनाथांच्या मधल्या आहेत. साधू संतांच्या अनेक ज्यांनी चपाऱ्या केलेल्या आहेत. आणि जसजसं तुम्ही वर जाल, अंबाबाईचं देऊळ आहे, आणखीन देवींची देवळं आहेत. प्रत्येक संत त्या ठिकाणी गेलेच, त्यांनी तपस्या केले आणि सगळ्यात शेवटीवर म्हणजे आपले दत्तात्रेय म्हणजे ती स्त्री अवतार आहे त्यांचं हे टोकाला गेल्यावर. आणि विशेष काय मुसलमानाचं पण आहे तिथे दर्गे असतात, तसं होते. प्रत्येक एकाच समाजाचं नाही आहे, एकाच धर्माचं नाही आहे, अनेक धर्माची तिथे स्थळं आहेत पाहण्यासारखी. आणि म्हणून गिरनार म्हणजे काय, मला असं कळलं की भारत कसं असाच आहे. सगळे धर्म, सगळे पंथ तिथे आपण सामावून घेतलेत. तसंच गिरनार हे त्याचं प्रतीकच आहे आणि गिरनारने सर्वांना सामावून घेतलंय आणि म्हणजे तिथे ऐक्य चाललंय, राखून ठेवलंय. म्हणजे सर्व धर्मभाव समभाव ठेवून प्रगती कशी साधायची ते गिरनार पुरवतं. आता तुमची पुस्तकं बघून आणि तुमच्याशी बोलून मला कळलं की तुमच्या समाजाबद्दल तुम्हाला खूप अभिमान आहे आणि लिखाणातही तुम्हाला खूप आनंद आहे. तर असं काय लिखाण करताना तुम्हाला खूप आनंद वाटला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला खूप अभिमान आहे? लिखाण म्हणजे प्रवासातच करताना आनंद वाटला. पण विशेष म्हणजे आम्ही पार्ल्याला राहते आणि तिथे महिला संघ नावाची शाळा आहे, संघटनाच आहे अशी. आणि ती दरवर्षी स्टेट लेवलवर स्पर्धा घेते, एक विषय देते आणि सगळ्या स्टेट म्हणून तिथे निबंध येतात. तर त्यांनी एक विषय दिला होता, तुम्हाला आवडलेला आपल्या देशातील प्रदेश.
मी सौराष्ट्रावर लिहिलं, मी पाहिलेलं सगळ्या अनुभूती घेतली आणि त्याच्यावर निबंध लिहिला आणि त्यावेळी मला स्टेट लेवलवर 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आपल्याकडे म्हटलंच आहे बा, एखादी व्यक्ती आपल्या गावात असेल, हुशार असेल, पुष्कळ वेळा ती अशी दिसते, या गावातून बदल्या होतात वगैरे अशी येते, मग आपण काय म्हणतो, तो 12 गावचं पाणी प्यायलं आहे. तसंच केल्याने आपले रामदास स्वामींनी म्हटले, केल्याने देशात सभेत विचार होतोच. प्रवास करण्याने तुमची बुद्धी वाढते, तुमच्या जे तुमचं जे दुःख आहे दूर होतं आणि एकाच कोशात अडकल्यामुळे जीवन कंटाळवाणं होतं. आपल्याला म्हणजे हुशारी राहत नाही, आपण कसं तरी ढकलते काढते म्हणून म्हणतो, म्हणजे उत्साह राहत नाही जगताना. आनंदी जगायचं असेल तर मधून मधून तुम्ही भटकंती जरूरच करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही भटकंतीला जाता, फिरता, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळं वेगळं दिसतं, इतिहास वेगळा दिसतो, भूगोल वेगळा दिसतो, सगळी निसर्ग वेगळा. निसर्ग तर इतका सुंदर अफाट आहे आपल्याकडे. मी अरुणाचलला गेले, सेवन भगिनी म्हणून आहे, त्रिकोण आहे असा बंगालच्या जवळ, तिथला सूर्योदय इतका सुंदर की असं वाटलं इथला हालूच नाही. आणि मला वाटतं त्याच्यावरूनच त्याचं त्या प्रदेशाला अरुणाचल आणि पहिला सूर्योदय तिथे होतो. कारण ते अगदी पूर्वेला आहे, त्यामुळे तिथे होतो आणि म्हणून त्याला अरुणाचल नाव दिलं. तर असं म्हणजे नेहरू सुद्धा डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये म्हणतात की जेव्हा मी ऐतिहासिक ठिकाणाला भेट देतो तेव्हा मी त्या काळात जातो आणि मग मला त्याची अनुभूती आली की बरं वाटतं. तसं आपण पण ते इतिहास आपल्याला आठवतो, ते त्या तसे दृश्य म्हणजे ते दिसत तरी तो आपल्याला त्या इतिहासातलं दृश्य दिसतं. आता लोक नाही का शिवाजीचं हे करतात, ते करतात, मग आपण बघतो. तर असं त्या काळात आपण जातो आणि ते जीवन आपल्याला सुख होतं. प्रवासाची भटकंती करताना वाटेत तुम्हाला अनेक माणसं भेटतात, अनुभव येतात, कोणी मदत करतं, कोणी त्रास देतं, सगळं असतं. पण या सगळ्यातून संघर्ष करीत आपण प्रवास यशस्वी करतो आणि घरी येतो तेव्हा इतका आनंद होतो आणि समाधान आणि आनंदाने आपण जीवन जगत राहतो. धन्यवाद. तर अशा आपण गप्पा मारलेल्या आहेत त्यांच्या. तर तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या या चॅनलमध्ये तुम्हाला अशाच वेगवेगळ्या लोकांशी बोलता येईल, त्यांच्याशी काही त्यांना प्रश्न विचारायचे असेल तर विचारता येतील. तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या भागात. आणि तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर सुनील विश्वासराव यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा फोन नंबर स्क्रीनवर दाखवण्यात येईल. धन्यवाद. भेटू लवकरच.